नमस्कार मित्रांनो, आज आपण डेली वर्तमानपत्रातून बघतो किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये बघतो किंवा समाजामध्ये बघतो की आज घटस्फोट व्हायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि या घटस्फोट होण्या पाठीमागे एक कारण असेल, ते असेल विवाहबाह्य संबंध. ते आपल्या पार्टनरचे असो किंवा आपले असो. याला मेन कारण घटस्फोटाला असेल तर ते विवाहबाह्य संबंध. आणि त्याच विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक आरोग्याविषयी आणि लैंगिक समस्याविषयी सायंटिफिक माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, विवाहबाह्य संबंध तुम्ही किंवा तुमची पार्टनर हे का बरं ठेवतात, याच्या पाठीमागे सायकॉलॉजी काय आहे की जेव्हा केव्हा जसं आपण डेली आपण घरामध्ये जेवण करतो, जर रोजचं जेवण जर आपली पार्टनर बरोबर करत नसेल आणि आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काही चव येत नसेल तर कुठं आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन नाविन्य काहीतरी आपण खाऊन आपली टेस्ट भागवत असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर लैंगिक आयुष्यामध्ये तुमचं दोघांचं विचार विनिमय करून जर प्रॉपर जर शारीरिक संबंध होत नसतील, दोन्हीपैकी एकही पार्टनर जर प्रॉपर म्हणजे हॅपी होत नसेल तर कुठं त्या स्त्रीचा म्हणा किंवा पुरुषाचा पाय बाहेर पडू शकतो. आणि ते स्वाभाविक आहे आणि ते मानसिक पण आहे. याला कारणं भरपूर आहेत. त्याच्या खोल दरीमध्ये किंवा खोल सायकॉलॉजीमध्ये मला जायचं नाही. पण विवाहबाह्य संबंध ठेवण्या लोक का ठेवतात हाच मला तुम्हाला पटवून द्यायचा एक म्हणजे उद्देश होता की जर तुम्ही दोघंही जर प्रॉपर दोघांचे विचार करून इंटरकोर्स करत असाल तर तुमचं सेक्शुअल लाईफ किंवा मॅरिटल लाईफ हे चांगलं हॅपी होऊ शकतं. नाही तर कोणाच्या हातातून चुकी होऊ शकते. कारण की बाहेरच्या स्त्रिया जे आपल्याला उत्तेजित करतात तितक्या जेव्हा आपल्या घरच्या जे आपले पार्टनर असतात, रेग्युलर पार्टनर असतात, तेव्हा ते उत्तेजित करत नाहीत किंवा त्याच्यातून आनंद देत नाहीत. तेव्हाच कुठेतरी पुरुष हा बाहेर जातो आणि मसाज सेंटरमध्ये जा किंवा प्रॉस्टिट्यूशनकडे जा अशा मार्गावर वळू शकतो. म्हणून हे टाळण्यासाठी आणि घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्याप्रमाणे पुरुषांच्या समस्या असतात त्याप्रमाणे स्त्रियांच्या समस्या पण असू शकतात. या दोघांच्या समस्या समजून जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करून घेतलं, जर प्रॉपर तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात तर याच्यावर तोडगा पहिलेच निघू शकतो. पण शेवटी जेव्हा तुम्ही वकिलांकडे जाता तर वकिलांकडे गेल्यानंतर तुमचा घटस्फोट केल्याशिवाय किंवा घटस्फोट झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाही, हे इथं चुकीचं आहे. जर प्रॉपर काउन्सिलिंग करून जर तुम्ही प्रॉपर उपचार करून घेतले तर मला वाटतं हे घटस्फोटाचं प्रमाण कुठं समाजामध्ये कमी होऊ शकतं. बरीच लोक पोर्नोग्राफी बघून, कारण की आपले घरचे पार्टनर ओरल करत नाहीत, क्युनिलिंगस करू देत नाहीत किंवा ॲनिलिंगस करू देत नाहीत आणि बाहेरचे पार्टनर सगळं काही करू देतात, त्याच्यामुळं पण म्हणजे बाहेर जाण्याचं प्रमाण वाढतं. आणि हे कुठं थांबवण्यासाठी स्त्रियांनी पण विचार करण्याची गरज आहे की आपण आपल्या पार्टनरला चांगल्यात चांगलं शारीरिक संबंध ठेवताना आनंद कसं देऊ शकतो हे पण त्यांनी लक्षात ठेवलं तर मला वाटतं ही याची घटस्फोटापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. तरी काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील मित्रांनो तो नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.